पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी येथील दलित बांधव कसत असलेल्या गायरान जमिनी राज्य शासन निर्णयानुसार वीरपत्नीच्या नावे करण्यात येणार आहेत। या निर्णयाविरोधात पाटोदा तहसील कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी येथील दलित बांधव 1992 पासून कसत असलेल्या गायरान जमिनी शहीद जवानांच्या पत्नीच्या नावे करण्यात येणार आहेत। त्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पाटोदा तालुका अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जावळे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसील कार्यालय येथे एकदिवसीय तीव्र आंदोलन करण्यात आले। पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी येथील दलित बांधव मागील 30 वर्षांपासून गायरान जमिनी कसून उपजीविका भागवत होते, परंतु राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहीद जवानांच्या पत्नीच्या नावे प्रति 5 एकर करण्याबाबतीत आदेश काढण्यात आल्यामुळे येथील गायरान धारकांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी आक्रोश करीत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली व आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुनील ढाकणे यांना देण्यात आले। यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जावळे, राजपाल शेंडगे, संदीप गायकवाड, किशोर उपदेशी, प्रदीप जावळे, आनंद जावळे, सतीश सोनवणे, सूरज जावळे, राहुल जावळे, भैया कांबळे, गौतम पारवे, राजेश पारवे, महादेव पारवे, आरती पारवे, शारदा पारवे, कल्पना पालवे, सत्यशीला पारवे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते। आम्ही गायरान जमीन 1992 पासून कसत आहोत। वैद्यकिनी येथील गायरान जमीन तर शासनाने असा आदेश काढलाय, पत्र काढलंय की ही वीरपत्नींना द्यायची। तर आमचं म्हणणं, आम्हाला पण स्वाभिमान आहे त्यांचा की त्यांना आम्ही त्यांच्या वतीनं भांडू सरकारला, कारण का की एवढे दिवस झालं ते का आतापर्यंत डोळे झाकून बसले। अगोदर त्यांची सोय केली पाहिजे सरकारनं, त्यांना शासन कुठेही इतरत्र उपलब्ध करून देईल। आम्ही कुठे जाणार, आमचं काय करायचं? मग शासनाला एकच आव्हान आहे आमचं की आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या भरपूर आहे। आम्हाला इतरत्र आमची मुलं ही सगळ्यांनी प्रत्येक घरातली 2-2 मुले त्यांनी नोकरीला घ्यावेत आणि मग आमच्या जमिनीचं काय करायचं करा। तोपर्यंत आम्ही गप बसणार। आमचं तिथं जीव जरी गेला तरी चालेल, पण आम्ही काय ती जमीन सोडणार नाही। आज या ठिकाणी मौजे वैद्यकिनी येथील आमचे जे मागासवर्गीय कुटुंब आहे, ज्यांनी 1992 पासून तेथील गायरान जमीन कसत आहेत, तिथली गायरान जमीन व्यवस्थित केली, तिथं नांगरट केली, खुरपण केली व कसण्यायोग्य ती जमीन तयार केल्याच्या नंतर 1992 पासून मौजे वैद्यकिनी येथील मागासवर्गीय त्या जमिनीवर उपजीविका करत आहेत। पण हे जे भ्रष्ट सरकार आहे यांनी असा एक जी आर काढलेला आहे की शहीद पत्नीच्या नावे मौजे वैद्यकिनी येथील ही गायरान जमीन जे मागासवर्गीय कसत आहेत हे ती त्यांच्या नावावर झाली पाहिजे, असं एक पत्र ह्या जातीवादी सरकारने हे काढलेलं आहे। तर त्या पत्राच्या विरोधात आज आम्ही तहसील कार्यालय पाटोदा या ठिकाणी आज आंदोलन आमचं त्या विषयावर आम्ही छेडलेलं आहे। तर मला ह्या सरकारला एक असा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये तमाम असे काही मंदिर आहेत की त्या मंदिरामध्ये दिवाबत्ती लावण्यासाठी शेकडो एकर जमीन त्या मंदिराला दान केलेली आहे। शेकडो वर्षापूर्वी ही जमीन दान केलेली आहे। मला असं म्हणायचं आहे की ती जी शेकडो एकर जमीन आहे त्या मंदिराला, ती जी जमीन आहे ती एकच व्यक्ती त्याचा लाभ घेतो आणि या ठिकाणी आमचे जे वैद्यकिनीतले जे लोक आहेत, मागासवर्गीय जे लोक आहेत, त्यांचे अनेक लोकांचे त्या गायरान जमिनीवर उपजीविका आहे। आणि जर अशा प्रकारे जर ही जमीन जर कुणाला देण्यात आली तर संबंधित कुटुंब हे
त्यांना भिक्षा मागितल्याशिवाय भीक मागल्याशिवाय त्यांची उपजीविका होणार नाही। या ठिकाणी मी ह्या सरकारला मी ठणकावून सांगतो। मला असं म्हणायचं आहे, ज्या मंदिरासाठी दिवाबत्तीसाठी शेकडो एकर जमीन हे जर वापरण्यात देत असतील आणि त्याचा लाभ जर एकच व्यक्ती घेत असेल, तर मला असं माननीय कलेक्टर साहेबांना असं म्हणायचं आहे की आम्हाला गर्व आहे, जो स्वतंत्र जो मिलिटरीमध्ये आहे, जो शहीद झालेला आहे, त्याच्या कुटुंबाला आपण नक्कीच जमीन दिली पाहिजे। पण अशा ज्या जमिनी पडलेल्या आहेत त्या जमिनीचं तुम्ही काय करणार आहात ह्याचं सुद्धा तुम्ही भान ठेवा। ज्या गायरान जमिनी ज्या मागासवर्गीय खात आहेत त्याच्यावर त्यांची उपजीविका आहे, त्याच्यावर तुम्ही डोळा ठेवू नये। व अशा ज्या दिवाबत्तीसाठी ज्या मंदिराच्या ज्या जमिनी पडून आहेत त्याचा लाभार्थी एकच आहे, एकच कसतो, त्याला एकाचाच फायदा होतो। अशा जमिनीकडे तुम्ही लक्ष देऊन त्या शहीद पत्नीच्या नावे अशा प्रकारची जमीन करण्यात यावी व मौजे वैद्यकीय येथील जमिनीला हातसुद्धा लावता कामा नये। या ठिकाणी मी अशी ह्या भ्रष्ट सरकारला मी सूचना देतो, आवाहन करतो। आणि येणाऱ्या 25 तारखेला मौजे वैद्यकीय येथे जे मोजणीसाठी जे अधिकारी जाणार आहेत, मी माननीय तहसीलदार साहेबांना सांगतो ही मोजणी रद्द करा, नसता तिथं जो विनाश होईल, जिथं काय होईल त्याचे जिम्मेदार आपण असाल। तुम्ही एक बैठक लावा, व्यवस्थित तुम्ही विचारविनिमय करा आणि ह्या लोकांना जर तुम्हाला तिथली जर जमीन द्यायचीच असेल वैद्यकीयची, तर प्रति कुटुंबातले 2 व्यक्ती तुम्ही शासकीय नोकरीमध्ये घ्या आणि नंतरच ती जमीन तुम्ही शहीद पत्नीच्या नावे द्या। ती शहीद पत्नी म्हणे आमची बहीण आहे, आमची आई आहे, आमची माता आहे, आम्हाला सुद्धा तिचा गर्व आहे, तिला सुद्धा स्वाभिमानाची तिला भाकर मिळली पाहिजे, ह्या मताचे सुद्धा आम्ही आहोत। पण जर आमचे जे 90-80 कुटुंब आहेत ह्याची उपजीविका जर हरून हिसकून जर तुम्ही जर काहीतरी खोडसाळपणा करीत असाल, जर तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये जर वक्रदृष्टी ठेवून आमच्या खास लोकांची जर जमीन घालवण्याचा प्रयत्न करीत असाल, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब, पप्पूजी कागदे साहेब, हे सर्व व रिपाईचे सर्व पाटोद्यातील कार्यकर्ते, हे सर्व मौजेत वैद्यकीय येथील मागासवर्गाच्या पाठीशी आहोत। साम दाम दंड भेदासहित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। ह्या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो। मी परत आवाहन करतो ह्या जातीवादी सरकारला, जर याद राखा, जर आमच्या वैद्यकीय येथील जर जमिनीला जर तुम्ही जर धक्का जरी लावला तरी येणारा विध्वंस हे तुम्हाला सहन होणार नाही। मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। आज या ठिकाणी मौजे वैद्यकीय या गावातील समस्त मागासवर्गीय शेतकरी अतिशय गरिबीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना 1992 ते 2021 पर्यंतच्या गायरान सरकारी इनामी जमिनी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण असतील तेवढ्या जमिनीवरती, महाराष्ट्रातल्या जमिनीवरती सर्व मागासवर्गीय, त्यामध्ये पारधी असेल, भिल्ल असेल, वडर असेल, कैकाडी असेल, महार, मांग, चांबार, ढोर या सर्व जातींचा, या सर्वांचा अधिकार या गायरान जमिनीवरती असताना गेली 30 वर्षापासून वैद्यकीय येथील जमीन शेतकरी त्यांचा पीक पेरा भरून, तसेच एकीच्या नोंदी करून, ग्रामपंचायतीचे ठराव असून, सर्व तलाट्यापाशी याच्या नोंदी असून ह्या जमिनी कसल्या जात होत्या। ह्या जमिनी मूळतः पावसाच्या पाण्यावरती आधारित असून या जमिनी कसल्याही त्या जमिनीमध्ये विहिरी, बोर किंवा पाण्याचे साठे उपलब्ध नाहीत। ह्या फक्त जमिनी हंगामी जमिनी आहेत। या जमिनीचं पीक हे फक्त पावसाळा आणि पावसाच्या पाण्यावरती घेतलं जातं आहे। आम्हाला काही दिवसामध्ये याची कुणकुण लागली होती की ही जमीन वीरपत्नींना, ज्या पत्नींचे पती या देशाच्या लढाईमध्ये शहीद झालेत त्या पत्नींना ही जमीन दान दिली जाणार आहे। मला एक सरकारला असं म्हणायचं आहे, गेली 20 वर्षापासून ही फाईल कुठं होती? गेल्या 20 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्याच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं। या सरकारमध्ये 20 वर्षात ही फाईल कधी बाहेर निघली नाही। मग आत्ताच ही फाईल येत्या काही वर्षात, काही 5 महिन्यामध्ये बाहेरच निघते कशी? आत्तापर्यंत मला पालकमंत्र्याला एक असं बोलायचं आहे, आत्तापर्यंत
सामाजिक न्याय खातं हे SC इतर कुठल्याही समाजातल्या माणसाला दिलेलं नाही, परंतु ह्या भ्रष्ट सरकारने हे खातं विशिष्ट वर्गातल्या म्हणजेच आपल्यातीलच मागासवर्गीय पण विशिष्ट वर्गातील लोकाला हे खातं दिलं आणि ह्या मागासवर्गीयांच्या खऱ्या कुचंबना व्हायला सुरुवात झाली. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी आंबेडकर चौकामध्ये तो प्रकार घडला, त्याचा मला इथं उल्लेख करायचा नाही, परंतु स्वतःचा घास तोंडामध्ये घेतलेला हिसकावून जर हे सरकार काढत असेल तर गरीब जनतेने शांत बसू नये. असं आम्ही म्हणत नाहीत की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या आंदोलनाला RPIच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, 25 तारखेला जो काही वाटपाचा कार्यक्रम किंवा जमीन मोजण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे, माझ्या तमाम दलित बांधवांना माझी एक विनंती आहे, येणाऱ्या 25 तारखेला आपला काळा दिवस समजून 25 तारखेला सर्वांनी आपापल्या घरातील सर्व लहान थोर मोठे म्हातारे कोतारे सगळे जेवढे असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी आपापल्या जमिनीवरती जाऊन बसायचे. त्यांची जर मोजणी आली, त्यांचं जर कोणी माणूस आलं तर त्याला हिशोबात आपण आज सांगायला लागलोत, उद्या तुम्ही तिकडे येऊ नका. एवढं देऊन जरी ती येत असतील तर आपण आपल्या पद्धतीने आपल्याला वागल्याशिवाय जमणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, कुठलाही तुम्हाला हक्क पाहिजे असेल तर संघर्ष करूनच मिळवावा लागणार आहे. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, आपला हा संघर्ष छोटा नाही. आपले घरं कधी पण उन्हातच आहेत आणि उन्हातच होते. आपल्याला थोकायला सुद्धा जमिनी नव्हत्या, परंतु ज्या जमिनी आपल्याजवळ आहेत त्या जमिनी आपल्याच आहेत. त्या जमिनीवर कोणालाही येऊ देऊ नका. जमीन चोरीला जाणार नाही. आता प्रत्येकाला वाटतं माझी जमीन चोरीला चालली. जमीन जाग्यावर आहे, माणूस नावं येणार आहे. जमीन जाग्यावर आहे, जमीन चोरीला जाणार नाही, पीक जाणार नाही. जमीन तुमची जिथल्या तिथं आहे. फक्त नवीन माणूस येऊन म्हणणार आहे की ही जमीन माझी आहे, त्याला ती जमीन तुमची म्हणू देऊ नका. तुमच्या जोपर्यंत मनगटात ताकद आहे तोपर्यंत कोणाची हिंमत तिथं होणार नाही. तर बसलोत 25 तारखेला जे यांना निवेदन द्यायला लागलोत की उद्या आपल्या जमिनीची मोजणी होऊ नये, आपल्या जमिनीवर कोणी हक्क गाजवू नये. यांच्यामार्फत जर त्यांना रोखता आलं तर सगळ्यात चांगलं झालं. जर यांनी नाही रोखलं तर हे निळं वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.